मग काय म्हणताय मित्रांनो, आज काय स्पेशल? आज तर बजरंगबलींचा बर्थडे, मग यांच्यासाठी स्पेशल बनवायला नको? तर चला, सगळ्यात आधी हे चांगले पांढरे कपडे घातलेले घाण नको व्हायला म्हणून मी एप्रिन घालते आणि मग आपण जाऊया किचनकडे. आता घरात असणाऱ्या बेसिक वस्तूंपासूनच आपण बजरंगबलींसाठी छान असा प्रसाद बनवूया. आता तुम्हाला तर माहिती आहे बजरंगबलींना आवडतात लाडू, तर आज आपण बनवणार आहोत मोतीचूरचे लाडू. त्याच्यासाठी घेतलंय बेसन, साखर, वेलची पावडर, तूप आणि फूड कलर. ते ऑप्शनल आहे. सगळ्यात आधी इथे एका पॅनमध्ये मी साखर, पाणी, वेलची पावडर ॲड केलेलं आहे. थोडंसं हलकंसं बॉईल आल्याच्या नंतर याच्यात फूड कलर ॲड केला आहे, जो ऑप्शनल आहे, कारण की आपल्याला बाहेर दिसतात तसे मस्त असे मोतीचूरचे लाडू हवेत ना, त्यासाठी. आणि दुसरीकडे मी बेसन आहे ते चाळून घेते, जेणेकरून त्याच्यात काही गाठी राहणार नाही. त्यानंतर त्याच्यात पाणी ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. अशी थिक अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला, पोरिंग कन्सिस्टन्सी. त्यानंतर तुम्ही कोणत्याही एका बॅगमध्ये किंवा पायपिंग बॅगमध्ये बॅटर आहे ते ट्रान्सफर करू शकता. मी इथे झिपलॉक बॅगमध्ये ट्रान्सफर केलं आहे आणि जसं की तुम्ही बघताय आपला मस्तपैकी पाकसुद्धा रेडी झाला आहे. दुसरीकडे तूपसुद्धा गरम झालेलं आहे. तर छान आता इथे आपण बारीक अशी बुंदी तळून घेऊया. आता हे काम आहे थोडंसं कठीण, कारण की याला लागणार आहे भरपूर वेळ आणि पेशन्स. तर पेशन्स ठेवून छान अशी मस्त बुंदी तुम्ही तळून घ्या. त्यानंतर मी लगेच याला पाकामध्ये भिजत ठेवलेलं, जेणेकरून ते मस्त असे सॉफ्ट होईल बुंदी. आणि आता इथे आपलं बॅटर आहे ते रेडी झालं आहे. थोडेसे ड्रायफ्रूट्स वरती ॲड करायचं आहे. तर मी कॅश्यू कट केलेले ते ॲड केले. असं मध्ये मध्ये कॅश्यू दिसतात ना, छान वाटतं. मस्तपैकी असे लाडू वळून घेतले आणि तुम्ही बघू शकता काय मस्त असा रंग दिसतोय. आणि हो, माझ्याकडे ना रेड कलर होता म्हणून माझे लाडू थोडेसे असे रेड कलर दिसतात. तुमच्याकडे ऑरेंज असेल तर तुम्ही ऑरेंज कलर यूज करू शकता. आणि हे लाडू दिसायला अप्रतिम दिसत आहेत. तर चला आता बजरंगबलींसाठी मिष्टान्नाचं ताट रेडी करूया. सगळ्यात आधी इथे बजरंगबलींसाठी लाडू घेतले आहे, ड्रायफ्रूटचा लाडू घेतला आहे, ड्रायफ्रूट्स ठेवले. त्यांना चणे आणि गुळ भरपूर आवडतो आणि मोदकसुद्धा. आणि त्यानंतर मी आंबट कढी केलेली आणि राईस केलेला तेही नैवेद्याला ठेवलं आहे. तर चला देवाला आता नैवेद्य दाखवूया. तर मी आणि आरव आम्ही दोघांनी मिळून देवपूजा केली, हनुमान चालीसा वाचला आणि आरतीसुद्धा केली. आणि हे सगळं करत असताना आमचा लाडू खाणार नाही असं होईल का? तर तो तर मस्तपैकी लाडू एन्जॉय करतोय. आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता घरातल्या बेसिक वस्तू वापरूनच आपण इथे छान असा देवाला प्रसाद बनवलेला आहे. मोतीचूरचे लाडू बनवले जसे एक्झॅक्टली मिठाईवाल्याकडे मिळतात ना तसेच. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. बाय.